डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा शिक्षणाची व्याख्या केली तेव्हा त्यांनी पाश्चात्य शिक्षणतज्ञ आणि भारतीय पारंपरिक पद्धती या दोघांचाही अभ्यास केला होता. त्यांच्या मते साक्षरता, लिटरसी आणि शिक्षण, एज्युकेशन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. साक्षरता म्हणजे केवळ अक्षरांची ओळख, सही करता येणे किंवा एखादे पुस्तक वाचता येणे. परंतु बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले शिक्षण हे माणसाला माणूस बनवणारे होते. त्यांच्या मते जर एखादी व्यक्ती पदव्या मिळवूनही समाजात वावरताना भेदाभेद करत असेल तर ती व्यक्ती साक्षर असू शकते पण सुशिक्षित नाही. शिक्षण हे असे शस्त्र आहे जे माणसाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून देते. बाबासाहेब म्हणायचे, जोपर्यंत गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली जात नाही तोपर्यंत तो बंड करून उठणार नाही. ही जाणीव करून देण्याचे काम केवळ शिक्षण करू शकते. आजच्या काळात आपण पाहतो की लोक पदव्या घेतात, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या करतात, पण त्यांचे विचार संकुचित असतात. बाबासाहेबांनी अशा शिक्षणाला विनाशाचे साधन मानले असते. त्यांच्या दृष्टीने खरी साक्षरता म्हणजे स्वतःच्या हक्कांची जाणीव होणे आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचे भान येणे. शिक्षणाने मानवाचा मेंदू विकसित झाला पाहिजे, केवळ माहिती साठवण्याचे ते कोठार नसावे. जेव्हा एखादा माणूस स्वतःचा विचार स्वतः करू लागतो आणि सत्याची कास धरतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने शिक्षित झाला असे म्हणता येईल. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांचे सुप्रसिद्ध वाक्य केवळ एक रूपक नाही तर तो एक सामाजिक सिद्धांत आहे. वाघिणीचे दूध पिणारे बछडे ज्याप्रमाणे कोणालाही भीत नाहीत आणि आपल्या शक्तीच्या जोरावर जंगलात वावरतात, तसेच शिक्षण घेतलेला माणूस कोणत्याही अन्यायासमोर झुकत नाही. बाबासाहेबांनी हे वाक्य अशावेळी उच्चारले होते जेव्हा दलित आणि वंचित समाजाला शिक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात होते. त्यांना ठाऊक होते की एकदा का या समाजाने ज्ञानाची चव चाखली की ते स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाहीत. गुरगुरणे म्हणजे येथे बंड किंवा विरोध अभिप्रेत आहे. हा विरोध हिंसेचा नसून तो वैचारिक आणि कायदेशीर आहे. शिक्षणाने माणसाला निर्भय बनवले पाहिजे. जर तुमचे शिक्षण तुम्हाला वरिष्ठांपुढे किंवा अन्यायापुढे झुकण्यास भाग पाडत असेल तर ते शिक्षण वाघिणीचे दूध नसून ते केवळ पोट भरण्याचे साधन आहे. बाबासाहेबांनी स्वतः कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अफाट कष्ट उपसून हे दूध प्राशन केले आणि म्हणूनच ते जागतिक व्यासपीठावर शोषितांचा आवाज बनू शकले. खऱ्या साक्षरतेचा अर्थ हाच आहे की तुमच्या आवाजात सत्याची धार आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची ताकद असावी. बाबासाहेबांच्या शिक्षणविषयक व्याख्येत शील या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते म्हणायचे, विद्या विनयेन शोभते पेक्षाही विद्या शीलेन शोभते हे अधिक महत्त्वाचे आहे. केवळ बुद्धी असणे हे पुरेसे नाही. बुद्धी ही दुधारी तलवार आहे. ती विधायक कामासाठी वापरली जाऊ शकते किंवा विध्वंसक कामासाठीही. जर एखाद्या व्यक्तीकडे प्रचंड बुद्धी आहे पण तिचे चारित्र्य शुद्ध नसेल तर ती व्यक्ती समाजासाठी कर्करोगासारखी ठरेल. बाबासाहेबांनी प्रज्ञा आणि करुणा यांचा संगम म्हणजे शिक्षण अशी मांडणी केली. जो माणूस शिकला आहे त्याने आपल्या बुद्धीचा वापर दीनदलितांच्या उत्थानासाठी केला पाहिजे. खरी साक्षरता म्हणजे अशी समज जी तुम्हाला नीतिमत्तेचा मार्ग दाखवते. बाबासाहेबांच्या मते सुशिक्षित व्यक्तीने नम्र असले पाहिजे पण लाचार नसावे. तिने स्वाभिमानी असावे पण गर्विष्ठ नसावे. जेव्हा एखादा विद्यार्थी शाळेतून बाहेर पडतो तेव्हा त्याच्या हातात केवळ पदवी नसावी तर त्याच्या मनात समाजासाठी काहीतरी करण्याची निकोप वृत्ती असावी. शिक्षणाने माणसाचे पशुत्व संपवून त्याच्यात मनुष्यत्व आणि देवत्व जागृत केले पाहिजे. बाबासाहेबांच्या मते शिक्षणाचे मुख्य कार्य म्हणजे मानवी मनात विवेक म्हणजे रिझनिंग जागृत करणे होय. भारतासारख्या देशात जिथे शतकार्मशतके अंधश्रद्धा, कर्मकांड आणि नशिबावर विसंबून राहण्याची वृत्ती होती, तिथे बाबासाहेबांनी विज्ञानाधारित शिक्षणाचा पुरस्कार केला. खरी साक्षरता म्हणजे एखादी गोष्ट कुणीतरी थोर व्यक्तीने सांगितली आहे किंवा धर्मात लिहिलेली आहे म्हणून डोळे झाकून न स्वीकारणे. त्याऐवजी ती गोष्ट तर्काच्या आणि विज्ञानाच्या कसोटीवर घासून पाहणे म्हणजे शिक्षण. बाबासाहेब स्वतः प्रचंड वाचन करायचे पण ते प्रत्येक विचाराचे विश्लेषण करत असत. त्यांनी तरुणांना सांगितले की जोपर्यंत तुम्ही का आणि कसे हे प्रश्न विचारत नाही तोपर्यंत तुम्ही शिकलात असे म्हणता येणार नाही. अंधश्रद्धा ही माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा आहे. शिक्षणामुळे माणसाची बुद्धी स्वतंत्र झाली पाहिजे.
जेव्हा एखादा माणूस ग्रहांच्या स्थितीपेक्षा स्वतःच्या मेहनतीवर आणि विज्ञानावर विश्वास ठेवू लागतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने साक्षर होतो. बाबासाहेबांना असे भारत अपेक्षित होते जिथे प्रत्येक नागरिक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करेल आणि कल्पित कथांपेक्षा वास्तवावर आधारित आयुष्य जगायला शिकेल. बाबासाहेबांसाठी शिक्षण हे केवळ वैयक्तिक प्रगतीचे साधन नव्हते, तर ते सामाजिक क्रांतीचे इंजिन होते. हजारो वर्षांपासून ज्यांना शिक्षणाचे अधिकार नाकारले गेले, त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाडे उघडणे म्हणजे लोकशाहीचा पाया रचणे होय. ते म्हणायचे, लोकशाही केवळ कागदावरच्या संविधानाने टिकत नाही, तर ती सुशिक्षित आणि जागरूक नागरिकांच्या खांद्यावर टिकते. खरी साक्षरता म्हणजे समाजात वावरताना कुणीही उच्च नाही आणि कुणीही नीच नाही ही भावना मनात रुजवणे. जर तुमचे शिक्षण तुम्हाला तुमच्या जातीचा किंवा धर्माचा अहंकार शिकवत असेल तर ते शिक्षण विषसमान आहे. शिक्षणाने माणसाला समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची ओळख करून दिली पाहिजे. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अशा संस्था काढल्या जिथे गरीबातील गरीब मुले शिकू शकतील. त्यांना माहिती होते की जोपर्यंत शोषित वर्ग शिकणार नाही तोपर्यंत सत्तेमध्ये त्यांचा वाटा मिळणार नाही. शिक्षणामुळेच माणसाला कळून येते की आपण या देशाचे मालक आहोत आणि आपल्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी ज्ञान ही एकमेव चावी आहे, हेच बाबासाहेबांच्या साक्षरतेचे खरे सूत्र होते. बाबासाहेबांनी शिक्षणाला आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले होते. केवळ कारकुनी काम करण्यासाठी शिक्षण घेणे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या मते शिक्षणाने माणसाला स्वावलंबी बनवले पाहिजे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या घोषणेतील शिका हा पहिला शब्द यासाठीच आहे की तुमच्याकडे ज्ञान असेल तरच तुम्ही तुमच्या पोटाचा आणि हक्कांचा प्रश्न सोडवू शकाल. खरी साक्षरता म्हणजे स्वतःच्या कौशल्याचा विकास करणे. बाबासाहेबांनी तांत्रिक आणि उच्च शिक्षणावर खूप भर दिला. त्यांनी स्वतः परदेशात जाऊन अर्थशास्त्र आणि कायद्याचे सर्वोच्च ज्ञान मिळवले, जेणेकरून ते भारताच्या आर्थिक आणि कायदेशीर धोरणांना आकार देऊ शकतील. तरुणांना त्यांचा संदेश होता की शिक्षण घेऊन लाचार होऊन नोकरी मागण्यापेक्षा स्वतःचे कर्तृत्व गाजवा. ज्ञानामुळे तुमच्यात एवढी पात्रता निर्माण झाली पाहिजे की जगाने तुमच्याकडे चालत आले पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या शिक्षणाच्या जोरावर दारिद्र्यावर मात करतो आणि स्वतःच्या कुटुंबासह समाजालाही वर उचलतो, तेव्हाच बाबासाहेबांच्या स्वप्नातील शिक्षण यशस्वी होते. आर्थिक गुलामगिरी नष्ट करण्याचा मार्ग वर्गावर्गातून जातो हे त्यांनी ओळखले होते. बाबासाहेबांच्या शिक्षणाचे अंतिम ध्येय समजून घेणे आवश्यक आहे. ते म्हणजे प्रज्ञा, विस्डम. माहिती मिळवणे सोपे आहे, पण त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर करणे कठीण आहे आणि ज्ञानाचे रूपांतर प्रज्ञेत करणे ही सर्वोच्च पायरी आहे. प्रज्ञा म्हणजे केवळ हुशारी नव्हे, तर सत्याची आणि असत्याची पारख करण्याची शक्ती. पण बाबासाहेब म्हणतात की प्रज्ञेला करुणेची जोड हवी. जर तुमच्याकडे खूप ज्ञान आहे पण गरिबांबद्दल किंवा दुःखी लोकांबद्दल मनात दया, कंपॅशन नसेल, तर ते ज्ञान वांझोटे आहे. खरी साक्षरता म्हणजे विश्वातील प्रत्येक सजीवाप्रती प्रेम आणि आदर बाळगणे. बाबासाहेब स्वतः एक जागतिक नागरिक होते. त्यांनी केवळ एका समाजाचा विचार नाही केला, तर संपूर्ण मानवजातीच्या मुक्तीचा विचार केला. त्यांच्या मते शिक्षण हे माणसाला संकुचित भिंतींमधून बाहेर काढून विशाल विश्वाशी जोडते. जेव्हा आपण स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जगाचा विचार करतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शिक्षित होतो. बाबासाहेबांचे जीवन हेच मुळी एक विद्यापीठ होते, ज्यातून आपल्याला सतत हेच शिकायला मिळते की शिक्षण हे केवळ जगण्याचे साधन नाही, तर ते जगणे सुंदर आणि अर्थपूर्ण बनवण्याचे महान व्रत आहे.